मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये। आशा करतो तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असाल, जबरदस्त असाल। आजचं आज आहे नागपंचमी आहे। नागपंचमीला हिचा आहे उपवास आणि हिचा नाही उपवास, हिचा पण नाही आणि माझाही नाही। त्याच्यामुळे पुलाव भात करायला सांगितलं मी तिला, तर ती म्हणते संध्याकाळी केला असता। संध्याकाळी का, आम्हाला आता भूक लागली। माझ्या मनात आलं पुलाव। तिने विचारलं मला तुम्ही काय खाणार, मी बोललो पुलाव भात खाणार। मग बनवायला पाहिजे, नाही बनवत तर मीच बनवतो। मग मी बनवतो म्हटली होती तशी उठली आणि ते तांदूळ हे करायला टाकले। आता वेळ झालेली आहे, किती वाजले, बरोबर 1:30 वाजलेला आहे। 1:30 वाजता टाकलाय, 2 वाजेपर्यंत म्हणजे अर्धा तास हा तांदूळ भिजत ठेवायचा आहे। बासमती आहे, ओके। हे बघा, आणि बाकीची कटिंग शटिंग ती करेल, बाकीची कटिंग, आणि ती जाईल तिकडे मंदिरामध्ये। नागपंचमी आहे म्हटल्यावर तिला हे करायचं आहे म्हटलं। बाकी मी बनवणार आहे पुलाव भात आज। मी आणि ऍक्च्युली मी कसा करतोय, तर मी मधुराज रेसिपी म्हणून जे फेमस चॅनल आहे युट्यूब वरती, त्याच्यावरून बघून आणि तो व्हिडिओ बघून आणि करणार। आणि त्याच्यामध्ये जो भात दिसलाय पुलाव भात, आणि ते बघून जे माझ्या तोंडाला पाणी सुटलंय, आणि बायकोने पण मस्तपैकी तिला आराम आजच्या दिवस द्यायचा आहे, म्हणून मी आज तिला बनवून देणार। कारण आज तिचा उपवास आणि माझा नाही। आज करू आपण रेसिपी चॅलेंज, बघूया पुलाव भात बनतो का नाही, तुम्हाला बनवून दाखवतो मी, बघत राहा। आता हे पुलाव भातला काय काय लागतं, कटिंग शटिंग ते सगळं करून दे मला। गाजर बारीक करून दे, त्याच्यानंतर हे काय म्हणतात, हे फ्लावर आणि मटर वेगळे केलेले आहेत। इकडे कोथिंबीर आहे, हे गाजर आहे। टोमॅटो कुठे आहे, टोमॅटो कांदा वगैरे ते कुठे आहे, वो सब भी दे दे। हे कटिंग शटिंग वगैरे देईल करून, ती करायला मी केली असती, पण करते आहे ना, करू दे ना, आहे की नाही। काय झालं, काय खाते, चला तुम्ही बघत राहा। आज एकदम लय जबरदस्त ब्लॉग होणार आहे, आज एकदम मज्जा येणार आहे तुम्हाला ब्लॉग मध्ये। पुलाव भात मी कसा करतो बघू, तो काय मागे होतोय का पुढे होते ते आपल्याला माहित नाही, जसं त्या व्हिडिओत सांगितलेलं असेल प्रमाण, त्या हिशोबाने आपण आज करून बघणार आहोत। ओके, मिनिटामध्ये मधुराज रेसिपीने तो व्हिडिओ मध्ये बनवून दाखवला पुलाव। आता आपण तेच फॉलो करणार आहे। व्हिडिओची लिंक आहे ना मी खाली देईन, जर तुम्हाला बनवायचं असेल तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता, ठीक आहे। आता ही कटिंग करून देते, तिकडे गाजर झालाय कट करून। काही इन्ग्रेडियंट्स नाहीत आपल्याकडे, जसं तेजपत्ता, दही वगैरे ते नाही आहे, तर ते आता ही खाली जाईल मंदिरामध्ये, तेव्हा तिला म्हटलं मी घेऊन ये म्हणून, तोवर हे सगळ्या गोष्टी होतील। एक कांदा दे, बस झालं, 2 कांदे चल। हा, हे दे मला, लसूण दे, आलं लसूणची पेस्ट बीस सगळं करून देईल। बाकी बनवायचं काम आपलं आहे की नाही। बघत राहा, जोवर बनत नाही तोवरच बघत राहा। आलोय आम्ही मंदिरात, हे बघा, आणि मम्मी इकडे बसते। ते पिंड आहे ही। तर मित्रांनो, इथे आपण आता मसाला आणि कांदा जो होता, सुका मसाला आणि कांदा म्हणजे जिरं वगैरे, लवंग, काळी मिरी वगैरे, वेलची वगैरे ते सगळं टाकून कांदा टाकलेला आहे, तो परतून घेतोय मी। आणि ते बाकीचं सगळं सामान आहे, टोमॅटो वगैरे, आलं लसूण पेस्ट वगैरे, हे सगळं नंतर टाकू आपण। इथे कटिंग करून ठेवलेले फ्लावर, मटर, गाजर, आणि इथे पाणी गरम होतं, इथे थोडं लो करतो म्हणजे ह्याच्यात नंतर टाकायला। आणि हा अर्धा तास होऊन राईस इथे ठेवलेला आहे, ठीक आहे। त्याच्यावर आता थोडासा लालसर होऊ दे, लालसर झाल्यावरती हा टोमॅटो टाकतो त्याच्यामध्ये, तांबूस म्हणजे, ओके। हे बघा,
जी रेसिपी जशी जशी सांगितली आहे मधुरा रेसिपीने तसंच करतोय. इथं दही नव्हतं, दही पण मागवलं. ठीक आहे, चलो आता येऊ दे. थोडं थोडं करून टाकतो सगळं आणि मग जेव्हा बनत असेल तेव्हा भेटू आपण. इथे जो पुलाव आहे तो जो तांदूळ होता मी धुवून ठेवलेला तो सगळा मिक्स केला आता भाज्यांसोबत. आता फक्त गरम पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर पुलाव रेडी होईल 15 ते 20 मिनटामध्ये, फार 25 मिनटं. ठीक आहे. 3 वाटी तांदूळ घेतला होता बासमतीचा. हे सगळं मसाला वगैरे सगळं मिक्स केलं, जसं सांगितलेलं तसंच सगळं केलं प्रमाणाच्या हिशोबात. आणि बघूया आता कसं होतंय, कशी चव लागते, काय होतंय. चला हे शिजल्यावर भेटू. इथे ठेवलंय शिजायला पुलाव भात आणि इथे हे लोक मंदिरात जाऊन आले फटाफट. आता जेव्हा शिजेल आणि आम्ही खायला बसू तेव्हाच भेटू, कशी चव आहे काय आहे ते सगळं तेव्हाच समजणार. हा ना, वासामुळे लागले असेल. चल मित्रांनो, बराच वेळ आपण झालेला आहे. हे बघा हा पुलाव आता रेडी होत आलाय. जवळजवळ थोडंफार पाणी आहे, थोडा मुंबईला आपण ठेवलाय. इथे ही चहा वगैरे बनवू दे. चहा दिला, तयार झाला, खायला घेतला की मग आपण भेटू. मित्रांनो हे बघा पुलाव आपला झाला आहे. ओ माय गॉड. आणि इथे खाली तव्यावरती ठेवला होता मुंबईला, वरती झाला असे, खाली थोडा लागला असेल. आणि हा टोप मोठा आहे बरं का पहिल्याच्या टोपापेक्षा, त्यामुळे ह्या टोपात घेतलं शिजायला. झालेला आहे हे आणि मोकळाही झाला आहे. चला आता हा पुलाव आपण घेणारे खायला, कारण जेवलेलं नाही आपण दुपारचं जेवण म्हणून पुलाव. ओके, थोडे पापड वगैरे तळू बसून मग तुम्हाला सांगायची चव कशी झाली आहे. आणि तुम्ही मधुरा रेसिपी जी आहे व्हेज पुलाव, आता सध्या श्रावण चालू आहे त्यामुळे सगळी लोक करत असतील, करायचा असेल तर खालती लिंक देतो डिस्क्रिप्शन मध्ये, जाऊन बघा. ठीक आहे. तर हे बनवण्याच्या मागचं प्रयोजन काय, एक मिनिट सोना त्याचा आवाज बंद कर, व्हिडिओचा आवाज बंद कर. हा पुलाव बनवण्याच्या मागे काय प्रयोजन आहे? प्रयोजन हे की आज तिचा नागपंचमीचा उपवास आहे, तर तिला आज सुट्टी दिली आपण जेवण बनवण्यापासून. तरी पण तिने कटिंग बिटिंग केलीच आणि भांडी आज परी घासते, समृद्धी घासते छोटी मोठी. आणि आता पापड वगैरे तळेल ती, पण छोटी मोठी कटिंग बिटिंगची कामं आता ते मला जे उशीर लागला असं ते तिने पटापट करून दिलं. तुम्हीही करा. पण आता हे बघताय तुम्ही नागपंचमी निघून गेली, कधीतरी तुम्हाला इच्छा झाली तर करा. फक्त या बारक्या पोरीला काही काम नाही आज फक्त खायचं आणि सांगायचं कसं झालंय. बरं त्याच्यात तूप बीप एक नंबर सांगतो तुम्हाला मी, वास तर असा सुटलाय ना खतरनाक. म्हणजे अशी भूक लागली. मग तेल टाकलं ना, 4-5 फळे तेल टाकलं मी त्याच्यात आणि 2 चमचे तूप पण टाकलंय. बरंच काय काय टाकलंय. वास तुडले जबरदस्त सुटले. आता खाऊन टेस्ट करून सांगतो तुम्हाला, लगेच सांगतो, जास्त वेळ लगेच सांग. मित्रांनो हा पहा पुलाव जो मी बनवलाय फर्स्ट टाइम. आणि हे बघा इकडे तळलेले पापड. ठीक आहे, तर आता याची आपण टेस्ट करून बघणार आहेत कसं झाले काय झाले. ठीक आहे, मगाशी थोडीशी चव म्हणजे चवीसाठी म्हणून बघितला, म्हणजे हे बरोबर आहे का नाही त्याच्यासाठी बघितलं आपण. बघू. गरम वास फार छान येते. गरम आहे, गरम गरम. ए त्याचा आवाज बंद कर ना, किती वेळ सांगायचं तुला. भाज्या सगळं टाकून झाले. बघू आता चव घेऊन आपण घेतोय चव. हे पहिल्यांदा बनवलेल्या. ओ भाई ओरिजिनल चव, ओरिजिनल. क्या बात आहे एकदम. म्हणजे असं रेस्टॉरंट मध्ये पण भेटणार नाही तुम्हाला पुलाव. क्या बात आहे, एक नंबर चव आहे. चला मस्तपैकी झाला आजचा पुलाव बिलाव. तुम्ही बघितलं आजचा ब्लॉग
हा कांदा बिंदा दे कटिंग वगैरे करू. तर आजचा वॉक करतो मी इथेच समाप्त. रेसिपी पाहिजे खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जाऊन बघा. आणि मी संपवतो. आणि तोपर्यंत अशी आशा करतो की तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि जबरदस्त राहाल. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.